संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठेही जा, खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत आजही आदरणीय अजितदादाला जाऊन आज जवळजवळ महिना होत आलाय. कुणाचेही अश्रू थांबलेले नाहीत. माणसं खेड्यापाड्यातील झोपडीतील ज्यांनी दादाला कधी बघितलेलं सुद्धा नसेल, असं जवळून कधी बोलले नसतील, अशी माणसं सुद्धा दहाय मोकलून रडतायत. आणि प्रत्येकाची एकच मागणी आहे, प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की दादाचा घातपात झालेलाच आहे. पण अरे मग कुणी केलाय घातपात हे शोधून काढणं कुणाचं काम आहे? तर हे शासन जागं झालं पाहिजे. ज्याने कुणी हा घातपात केलाय तो जनतेसमोर आला पाहिजे, एवढंच माझं एकच म्हणणं आहे. आज दादांना जाऊन जवळपास 1 महिना लोटत आहे, पण परंतु तरी या अपघात सांगितला जातोय त्यामध्ये जे काही प्रश्न उपस्थित राहतात त्यावर कोणीही बोलत नाही. प्रशासन त्यावर कोणते ऍक्शन घेतले जात नाहीये. हा अपघात नसून घातपातच आहे हे जवळपास सिद्ध झालेलं आहे, तरीही प्रशासन कोणतीही चौकशी करत नाहीये. आम्हा सर्व बारामतीकरांची एकच मागणी आहे की दादांच्या ह्या घातपातासंदर्भात जे काही प्रश्न उभे राहत आहेत त्याची सगळी उत्तरं प्रशासनाने आम्हाला द्यावीत. त्याची कसून चौकशी करण्यात यावी, सीबीआय चौकशी करण्यात यावी आणि दादांना आणि संपूर्ण बारामतीकरांना त्या संदर्भात न्याय मिळावा अशी आमची प्रशासनाकडे विनंती आहे. आज दादांना जाऊन 1 महिना होत आला तरी प्रशासक सगळं झोपलेलं आहे आणि जे काही ज्यांनी काही कटकारस्थान केलेलं आहे तर ते उघड करण्यासाठी त्यांनी उशीर लावू नये आणि बारामतीची जनतेला रस्त्यावर यायची वेळ येऊन देणे. कारण आज दादा ज्यावेळेस बारामतीला येणार होते संध्याकाळी 8:15 वाजता त्यांनी ठरवलं की आपल्याला बारामतीला विमानाने जायचंय आणि विमान तर संध्याकाळी 7 वाजताच बुक करून ठेवलं होतं परस्पऱ्या. ही जे कटकारस्थान त्यांनी रचलेलं आहे ह्याचा कुठतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि आज आमचे बारामती महाराष्ट्राचा खरा दैवत असणारा विठ्ठल म्हणून मानले जाणारा अजितदादा साहेब आहेत. ते आज आमच्या जिव्हाळ्यापासून दूर नेणाऱ्या माणसाला सुट्टी दिलीच नाही पाहिजे आणि तो माणूस रस्त्यावर आणल्यानंतर आम्ही त्यांना सोडू शकत नाही.